करड्या छटा निरंजन घाटे. निरंजन घाटे यांच्या करड्या छटा या अनुवादित कथासंग्रहातून नाघर का ना नावाची कथा. मूळ कथा एक्झाईल, लेखक एडमंड हॅमिल्टन, अनुवाद निरंजन घाटे, अनुवादक निरंजन घाटे. त्या दिवशी आम्ही विज्ञान कथा या विषयावर चर्चा करायला नको होती असं अजूनही वाटतं. किंबहुना आता विचार करतो तेव्हा ते चुकलंच अशी माझी खात्रीच पटते. त्या दिवशी आम्ही जर विज्ञान कथांविषयी बोलत बसलो नसतो तर मला असं वैफल्यग्रस्त अवस्थेत बसून राहावं लागलं नसतं. त्या विक्षिप्त, जवळजवळ अशक्य अशा घटनेनं मी हादरलो नसतो. शिवाय आज ती घटना कुणाला सांगावी तरी पंचायत आणि न सांगावी तरी पंचायत अशी माझ्यावर पाळीही आली नसती. कारण या गोष्टीची सत्यता पटवायला माझ्याजवळ कसलाही पुरावा नाही आणि ती घडलीच नाही असंही मी म्हणू शकत नाही. आम्ही चौघंही विज्ञान कथा लिहित होतो. प्रत्येकाच्या नावावर 2-4 कथासंग्रह होते. आमच्या कथासंग्रहांना बक्षिसं मिळालेली होती. आम्ही चौघं म्हणजे मी, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे आणि अप्पा कुलकर्णी, यामुळं आम्ही चौघं एकत्र आलो की विज्ञान कथांचा विषय हा निघायचाच. खरं तर जेवणं पूर्ण होईपर्यंत आमच्यापैकी कुणीही विज्ञान कथा किंवा स्वतःचं लेखन याबद्दल ब्रही काढलेला नव्हता. त्याआधी म्हणजे माणसाची वाणी मुक्त करणारी पेय किंवा अपेय म्हणू ती प्राशन करताना आमच्या जिभा नक्कीच वळवळल्या होत्या. पण त्यावेळीही त्या विज्ञान कथेकडं वळलेल्या नव्हत्या. लक्ष्मणनं आपला कोकणातला अनुभव सांगितला होता. सुबोधनं स्वित्झर्लंडचा वोही है जो किस्सा पुराना ऐकवला होता. अशा गप्पा चालू होत्या. बाटलीत थोडी उरली होती, ती संपवणं आवश्यक होतं. 1 फॉर द रोड म्हणत मी बाटलीच तोंडाला लावली होती. वेस्टर्न पिक्चरमध्ये दाखवतात तशी. ती स्कॉच जळजळत घशाखाली गेली. त्या मद्यावर खरं तर तो अन्यायच होता आणि त्याचा सूड त्या मद्यानं लगेचच उगवला होता. साधारणपणे आम्हा मित्रांत मी जरा डोक्यानं कमी आणि गांभीर्य नसलेला प्राणी म्हणूनच प्रसिद्ध आहे. माझी जीभ बरेचदा कुठल्याही परिस्थितीत वेळ वखत न बघता वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखी अनिर्बंध चालते. फक्त कुऱ्हाडीऐवजी तिला विनोदाचं पातं बसवलेलं असतं. यामुळेच की काय मला त्या दिवशी माझ्या जिभेनं किंवा त्या स्कॉचनं माझ्या जिभेला आत्मपरीक्षण करायला लावलं. काय रे, आपण 4 सुशिक्षित माणसं उचललं पेन, लावलं कागदाला, या थाटात लिहितो. तुम्ही दोघं विमानात तरी बसलाय, आम्ही कायम यष्टीनं हिंडणारे आणि गप्पा काय तर या आकाशगंगेतून त्या आकाशगंगेत प्रकाशाच्या वेगानं गेलो म्हणे. लोकांना असं किती दिवस फसवणार आहोत आपण, आणि ते तरी किती दिवस फसणार. मी म्हणालो, हे खरं तर मी विनोदानं म्हणून म्हणालेलो होतो. तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? विज्ञान कथा लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाही. चांगली विज्ञान कथा लिहिणं ही तर मुळीच सोपी गोष्ट नाही. तारेवरची कसरत आहे लेखाती. तूच तर नेहमी तसं म्हणत असतोस. लक्ष्मण गंभीर होत म्हणाला. त्याचा स्वभावच तसा आहे. त्याला हलक्या फुलक्या वातावरणाचं बावडं असल्याप्रमाणे तो वागतो. आपण आपली स्वप्न फुलवतो, आपल्या कल्पना लोकांच्या गळी उतरवतो.
आणि वर त्यातून पैसेही मिळवतो. मला आणखीही बोलायचं होतं, पण मध्येच सुबोधनं मला अडवलं. अरे, आपल्या लेखकांना लोक पैसे देतात, याचाच अर्थ आपण लोकांची स्वप्न त्यांच्याच शब्दात त्यांच्यापुढं सादर करीत असतो. यात फसवाफसवी आलीच कुठं? अनेक व्यक्ती नाना धंदे करतात, तसंच आपण स्वप्न विकायचा धंदा करतो एवढंच, सुबोध म्हणाला. तुला अशाच एखाद्या स्वप्नातल्या जगावर नेऊन ठेवायला हवा, त्याशिवाय तू सुधारणार नाहीस, लक्ष्मण मला म्हणाला. इतका वेळ गप्प बसलेला आप्पा कुलकर्णीला आता कुठं कंठ फुटला. तुझ्याकडं तसं करण्याचा एखादा मार्ग आहे? त्यानं लक्ष्मणला विचारलं. हे ऐकून लक्ष्मण चांगलाच चक्रावला. अशा प्रश्नांची त्यानं अपेक्षाच केली नव्हती. तो काही बोलणार एवढ्यात आप्पा पुढे बोलला. आणि अशा एखाद्या जगावर समजा तुमच्यापैकी कोणी गेलंच तर, शिवाय त्यानंतर त्याला परत यायचा मार्गही मिळायला हवा. तो जर मिळाला नाही ना, तर फार हाल होतात. तसं बघायला गेलं तर आप्पा हे एक कोडच होतं. तो कधीच फारसं बोलत नसे. मन लावून मद्यप्राशन करणारा आप्पा मोजकच पण मार्मिक बोलण्याबाबत प्रसिद्ध होता. तसा तो आमच्या कंपूत कसा आला हे एक कोडच होतं. पण एकतर त्याचा स्वभाव अबोल होता, हे सोडलं तर त्याचा काहीच त्रास नव्हता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या कथा अप्रतिम रंजक आणि लोकप्रिय तर होत्याच, पण त्या अतिशय व्यवस्थितपणे लिहिलेल्या असत. त्या कुठल्या तरी एका परग्रहावर घडत होत्या आणि आप्पा आखो देखा हाल पेश करावा त्या थाटात या ग्रहावरील संस्कृती, विज्ञान आणि घडामोडी याबद्दल लिहित होता. भरपूर पैसा असावा असा वागत होता आणि मनसोक्त लिहित होता. तू अगदी अनुभवसिद्ध ज्ञान असल्यासारखा बोलतोयस आप्पा. का बोलू नको? माझ्या बाबतीत तसंच घडलंय आप्पा. असं कोड्यात बोलू नकोस बाबा. माझ्यासारख्या मठ्ठ माणसाला समजेल असं काहीतरी बोल. मी आप्पाला डोसलं. अरे, मी असंच एका काल्पनिक जगाबद्दल पूर्वी लिहित असे. पुढे मला त्याच जगात जाऊन राहावं लागेल असं माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं, पण प्रत्यक्षात तसं घडलं. हे ऐकून सुबोध हसला, खदाखदा हसला. माझ्याकडं बोट दाखवत म्हणाला, तू याच्यापेक्षाही भारी ठरलास बघ. पण याच्या कथात जे परग्रह असतात त्यापेक्षा तू ज्या ग्रहावर राहिलास तो ग्रह बरा होता का? चेहऱ्यावरची सुरकुती देखील हलू न देता आप्पानं यावर मान डोलावत उत्तर दिलं. त्या ग्रहावर मला राहावं लागणार आहे हे माझ्या वेळीच लक्षात आलं असतं तर मी त्या ग्रहाला खूप चांगलं बनवलं असतं. आप्पांचं हे उत्तर ऐकून लक्ष्मणनं त्याच्या पुढ्यातल्या रिकाम्या ग्लासावर नजर टाकून आम्हाला डोळा मारला. आप्पा त्यात आणखी मद्य ओतायच्या तयारीत होता. त्याला लक्ष्मण म्हणाला, आप्पा, होऊन जाऊ दे तर. तुझी ती कहाणी आम्हाला तरी ऐकव. आप्पानं ग्लासात मद्य ओतणं थांबवलं. ग्लास हातात घेतला. आतलं बर्फ विरघळावं म्हणून हातानंच ग्लास फिरवला आणि आतल्या फिरणाऱ्या बर्फाच्या खड्यांकडे बघत तो बोलू लागला. ही कहाणी सांगताना त्यानं अनेक वार तो प्याला भरला, रिकामा केला. बहुतेक सर्व वेळ तो आतल्या बर्फाच्या खड्यांकडे बघतच बोलत होता. मला लिहिताना कुठलीही कटकट आवडत नाही, कसलाही आवाज खपत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. म्हणून मी गावाबाहेर जागा शोधत होतो. अखेरीस मला हवी तशी एक छोटेखानी जागा मिळाली. गावापासून बाहेर पण गावाला जवळ. तिथं शहरी गडबड गोंधळ अजिबात नव्हता. पण जर एखाद्या
वस्तूची गरज भासली तर झटकन गावात जाऊन काहीही आणता येत होतं. ही जागा त्या गावाच्या प्रमुख वीज पुरवठा केंद्राला जवळजवळ चिकटूनच होती. पण त्या तारांचं गुणगुणणं सोडलं तर त्या वीज केंद्रातून कसलाही आवाज ऐकू येत नसे. इतका आराम आणि शांतता लाभल्यावर मी लगेचच एक कथा मालिका सुरू केली. त्या मालेतल्या सर्व कथा एकाच ग्रहावर घडतात. यामुळं सुरुवातीच्या प्रकरणात कथांमध्ये मी त्या ग्रहाचं जरा जास्त खोलात जाऊन वर्णन केलं. वास्तव वाटायला हवं म्हणून त्या ग्रहाचा भूगोल, भूशास्त्र, हवामान वगैरेंची सविस्तर वर्णनं चितारली. नंतर जेव्हा मी ते वर्णन वाचलं तेव्हा एकाएकी माझ्या मेंदूत बत्ती पेटावी तशी ती भावना उद्भवली. ती भावना तशी विचित्र होती, विक्षिप्त होती. काहीतरी खात्रीशीरपणानं घडून गेलंय असं मला जाणवू लागलं. अतिलेखनानं आपल्या मेंदूत बिघाड तर झालेला नाही ना असं सुरुवातीस मला वाटून गेलं. तुम्ही यावर हसलात ते योग्यच आहे. मी त्याबद्दल तुम्हाला मुळीसुद्धा दोष देणार नाही. पण समजा तुम्ही असंच लिहिताय, एखाद्या जागेचं वर्णन करताय, ते वर्णन लिहून झालं आणि तुम्ही वही बंद केलीत. ज्या क्षणी तुम्ही ती वही बंद केलीत त्या क्षणी फटकन आवाज झाला. त्या आवाजाबरोबर हे नवं विश्व खरोखरच अस्तित्वात आलं. किंबहुना तो जो आवाज झाला तो या विश्वनिर्मितीचाच आवाज होता अशी तुमची खात्री पटली तर तुम्हाला काय वाटेल? आपल्या लेखणीनं कुठेतरी एक विश्व अस्तित्वात आलंय हा विचार मी मनातून दूर सारला आणि माझ्या उद्योगाला लागलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. या दिवशी मी त्या ग्रहावरच्या बुद्धिमान सजीवांबद्दल लिहित होतो. त्यांना मी मानवी रूपच दिलं होतं. मात्र ते फार सुसंस्कृत स्वरूपात दाखवले नव्हते. ते जर अतिशय सुसंस्कृत दाखवले असते तर मग माझ्या कथा कादंबऱ्यांमधून त्या समूहाची मानसिक उत्क्रांती होताना झालेलं संघर्ष, होणारा अटळ रक्तपात हे मला चितारता आलं नसतं. ते तर कथानकाच्या दृष्टीनं मला अत्यावश्यक वाटत होतं. माझं हे जग अर्ध सुसंस्कृत मानवी जमातींनी भरलेलं होतं. या जगात जशा असाव्यात तशा अंधश्रद्धा, भोळ्या आणि खुळ्या समजुती, त्यांचं क्रौर्य, त्यांच्या रानटी रासवट परंपरा मी त्या दिवशी कागदावर उतरवल्या होत्या. हे सगळं लिहून मी लेखणी खाली ठेवली, वही मिटली आणि फट ते अस्तित्वात आल्याच्या जाणीवेनं मला भारलं. मी भलताच दचकलो. ही दुसरी वेळ लागोपाठ 2 दिवस त्या भावनेनं मला भारलं होतं. माझी दिवास्वप्न कुठंतरी प्रत्यक्षात अवतरत होती. खरं तर असा विचार मनात येऊ देणं सुद्धा वेडेपणाच होता. ते मला कळत नव्हतं. अशातला भाग नाही. पण तरीही माझा आतला आवाज खात्रीलायकरित्या ते घडलंय असं मला सांगत होता. ती भावना मी मनातून घालवू शकत नव्हतो. मी त्याबद्दल व्यवस्थित विचार करू लागलो. तर्कशुद्ध विचार करणं तसं अशा परिस्थितीत अवघड असतं. पण तरीही डोक्यातला तो ठाम विचार दूर करण्याचा तेवढा एकच मार्ग माझ्याजवळ उपलब्ध होता. जर माझ्या विचारांमुळं एखादं जग निर्माण होत असेल तर ते मी ज्या विश्वात वास्तव्यास आहे त्यापेक्षा वेगळ्या विश्वात असणार आणि हे विश्व, माझं विश्व ज्या मितीत आहे त्यापेक्षा वेगळ्याच मितीत असणार. त्या विश्वात फक्त मुक्त अणू असतील
रूपविहीन वास्तुमात्र असेल. माझ्या विचारांमुळं या वास्तुमात्रापासून वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे जीव अस्तित्वात आले असतील. माझ्या विचारांच्या केंद्रीकरणाचा प्रभाव पडून हे वास्तुमात्र ढवळलं गेल्यामुळे ते विश्व अस्तित्वात आलं असेल. मी असा विचार करत होतो. अशक्य घटनांना तर्कशुद्ध विचारसरणीत बांधताना आपल्याला खूप कसरत करावी लागते. त्यावेळी आपलं वास्तवाचं भान सुटतं. आपण आपल्याच विचारांच्या समाधीत जातो, त्या तंद्रीतच वावरतो. त्यावेळचे विचार नंतर पूर्णपणे आठवतातच असंही नाही, पण साधारणपणे माझ्या मनातल्या विचारात एक विचार प्रबळ होता. तो म्हणजे यापूर्वी माझे विचार प्रत्यक्षात कसे आले नव्हते आणि ते आत्ताच प्रत्यक्षात का आणि कसे येऊ लागले. मग मला एक स्पष्टीकरण सुचलं. कदाचित हे शेजारचं विद्युत निर्मिती केंद्र या घटनेस जबाबदार असू शकेल. त्यातून चुकून बाहेर फैलावणारी वेगळ्याच वारंवारतेची ऊर्जा माझ्या एक केंद्रित विचारांना सामर्थ्यवान बनवत असावी. त्यातून एक महाशक्तिशाली ऊर्जा स्रोत निर्माण होत असावा. त्याचं प्रक्षेपण कुठेतरी मोकळ्या आंतरवैश्विक पोकळीत झालं असावं. त्यामुळं तिथं असलेल्या विरळ वास्तुमात्रास चालना मिळून माझ्या स्वप्नातली सृष्टी प्रत्यक्षात अवतरत असावी. ही कल्पना माझ्या डोक्यात आली. माझ्या या कल्पनेवर अजिबात विश्वास बसला नव्हता, पण ही अविश्वसनीयता प्रत्यक्षात अवतरते याबद्दल माझी मनोमन खात्री पटलेली होती. आपलं ज्ञान आणि आपली श्रद्धा यांच्यात नेहमीच फारकत असते. याचं एक उदाहरण म्हणजे प्रत्येक जन्माला आलेला माणूस मरणार हे आपल्याला ठाऊक असतं. तरीही मी मरणार यावर कुणीही माणूस विश्वास ठेवत नाही. तसंच माझ्या बाबतीत घडलेलं होतं. याच वेळी माझ्या मनात एक विचार आला. फारच गमतीशीर विचार होता तो. मी जर स्वतःच त्या विश्वात गेलोय अशी कल्पना लढवली तर मग मी त्या विश्वात अस्तित्वात येऊ शकेन का? मग मी लिहायला बसलो. त्या काल्पनिक विश्वात मी माझ्यासाठी एक कुटुंब तयार केलं. त्या कुटुंबाला ऐतिहासिक पार्श्वभूमी दिली आणि माझ्या मनात तो फट आवाज झाला. इथं अप्पा कुलकर्णी बोलायचा थांबला. तो आपल्या रिकाम्या ग्लासाचा मोकळा तळ निरखून पाहत होता. सुबोधनं त्याला डोसलं. आणि तुझा त्या जगात प्रवेश झाला होता. एक सुंदर तरुणी तुला जागवत होती. डोळे उघडून तू तिला विचारलंस, मी कुठं आहे? बरोबर. यावर अप्पानं नकारार्थी मान हलवली. तसं काहीच घडलं नाही. मी एकाएकी त्या जगात अवतीर्ण झालो. एका क्षणात माझ्या भोवताली ते जग अवतरलं असंही म्हणायला हरकत नाही. मी तोच होतो, पण त्या नव्या जगात मला जसं चितारलं होतं तसा त्या जगात होतो. इथं मला भूतकाळ होता, नातेवाईक होते. अर्थात तो भूतकाळ, ते पूर्वज, ते नातेवाईक माझ्याच कल्पनेतून निर्माण झालेले होते. ते सर्व खरे होते. तो भास असावा असा सुरुवातीस माझा समज झाला, पण तो भास नाही हे माझ्या लगेचच लक्षात आलं.
सुरुवातीस मला ते सर्व विचित्र वाटलं. मी त्या रासवट रानटी जगात, तिथल्या शहरात गावातून हिंडलो. मीच ते निर्माण केलेलं असल्यानं ते परकं वाटायचा प्रश्नच नव्हता. तेही मला आपल्यातलाच एक मानत होते. माझ्या कल्पनाशक्तीतून ते निर्माण झालेत हे त्या लोकांच्या गावीही नव्हतं. मी त्यांचा निर्माता होतो. त्यांना काही दिवसातच मी माझ्या मनानं निर्माण केलं होतं. यावर त्यांचा विश्वास बसणंही शक्य नव्हतं. त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या वंशातली मी एक किरकोळ आणि निरुपद्रवी व्यक्ती होतो. यामुळं त्यांना त्यांच्या निर्मितीची खरी हकीकत सांगावी अशी जी सततची उर्मी माझ्या मनात होती ती दाबून टाकणे मला भाग पडले. सुरुवातीस मला या जगाबद्दल उगीचच एक आत्मीयता आणि अभिमान वाटत होता. पण हळूहळू मला या जगाचा तिरस्कार वाटू लागला. हे जग खूपच रानटी होतं, मागासलेलं होतं. हिंसाचार, स्वैराचार, अनाचार या प्रकारची वागणूक कथेच्या दृष्टीनं आकर्षक ठरली. तरी जेव्हा प्रत्यक्षात अशा जगात जगायची पाळी येते तेव्हा ते नकोसं वाटू लागतं. यामुळं माझी माझ्या मूळ जगात जायची इच्छा तीव्र झाली. मला वाटत होतं ज्या सहजतेनं आपण या जगात आलो त्याच सहजतेनं आपल्याला आपल्या जगात परत जाता येईल. पण ते तसं घडत नव्हतं. हे माझ्या लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. तो चमत्कार घडवून आणणारा ऊर्जा स्रोत त्या जगात होता. त्यामुळे मी तिकडून इकडे येऊ शकलो. पण तिकडून तिकडे जाण्यासाठी लागणारी ऊर्जा मला उपलब्ध नव्हती. तो एक दिशा मार्ग होता. मी त्या कल्पनेच्या जगात अडकलोय हे माझ्या लक्षात आल्यावर मी खूप चरफडलो. हे जग जरी माझ्या कल्पनेतलं असलं तरी ते माझ्या दृष्टीनं आदर्श जग मुळीच नव्हतं. हे फारच दुष्ट आणि वाईट जग होतं. सुरुवातीस मला आत्महत्या करावीशी वाटत होतं. पण कधीतरी या जगातून आपली सुटका होईल अशी मला आशा वाटत होती. माणूस कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो हे सत्य मला पचवून घ्यावं लागलं. त्याप्रमाणे मी या स्वनिर्मित जगाशी शक्य तितकं जुळवून घ्यायचा प्रयत्न करू लागलो. तू त्या जगात कोणता व्यवसाय करत होतास? मी विचारलं. अप्पानं खांदे उडवले. मग थोडं थांबून तो म्हणाला, त्या जगातला कोणताच व्यवसाय मला येत नव्हता. माझ्या हाती एकच कला होती, ती म्हणजे साहित्य निर्मिती. तू त्या जगातही विज्ञान कथा लिहित होतास तर? दुसरं काय करणार? माझ्याजवळ तेवढा एकच पर्याय उपलब्ध होता. मी माझ्या खऱ्या मूळच्या विश्वातल्या घटना आठवतील तशा लिहू लागलो. त्या लोकांना त्या कल्पनेच्या भराऱ्या वाटल्या. पण तरी त्या कथा आवडल्या. मी विज्ञान कथाकार म्हणून गाजू लागलो. मग अखेरीस तू तुझ्या मूळ जगात कधी परतलास? छे, मी माझ्या मूळ जगात परतू शकलोच नाही. एक दीर्घ उसासा टाकत अप्पा म्हणाला. अप्पा, तुला फारच चढलेली दिसते लेका. तू कधी ना कधी इथं परतलास ना? त्याशिवाय का तू ही हकीकत सांगतोयस? अप्पानं पुन्हा उसासा टाकत नकारार्थी मान हलवली. तेच तर मगापासून सांगतोय. ग्लास बाजूला सारून खुर्चीवरून उठत अप्पा म्हणाला, मी कधीच घरी परतू शकलो नाही. मी इथंच अडकून पडलोय. असं सांगून अप्पा तिथून निघून गेला.
ना घर का ना नावाची कथा येथे समाप्त. करड्या छटा निरंजन घाटे.